खरं तर जरा धडकीच भरली आहे कारण मी पुण्याची नसून पुण्याची सून आहे. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय. बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. पुणेकरांना मोफत नको आहे, पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवं आहे. देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा. तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे आमच्या. तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो आहोत तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये. मी आत्तापर्यंत तो संयम पाहिला आहे. त्यांचा संयम थोडा ढळला आहे. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय. त्यामुळे ते बोलत आहेत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. तुम्ही लोकांना जवळ आणणारे एक्सपर्ट आहात. तिथे भाऊ भाऊ तुमच्यामुळे जवळ आले आहेत, इथे भाऊ बहीण तुमच्यामुळे जवळ आले आहेत. तर राज्यात एकत्र आहात, मग या स्तरावरती दादा आणि तुम्ही एकत्र का नाही? पहिल्यांदा तर मला आनंद आहे कुठलाही परिवार जर एकत्रित येत असेल तर, आणि त्या बाबतीत मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं एकत्रित येण्याचं. आणि ते क्रेडिट मी याकरता घेतलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं, ज्याकरता त्यांनी स्वतः प्रयत्न केला, पण त्यावेळी दोन भाऊ एकत्रित आले नाही, ते जर माझ्यामुळे एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं की मी चांगलंच काम केलं आहे, मला त्याचा आशीर्वादच मिळेल. आता बहीण आणि भाऊ नेमके एकत्रित आले आहेत का, आणि ते माझ्यामुळे आले असतील तर तेही मला धन्यवाद देणार आहेत का, हे मला कल्पना याची नाही. 15 तारखेनंतर कळेल. 15 तारखेनंतर कळेल. अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू. आता मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही आहे, मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोमध्ये जी मेट्रोची बॉडी असते त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय सचिव असतात आणि MD हे महाराष्ट्रातले असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोला ज्यावेळेस आपण त्याचं फेअर फिक्सेशन करतो, कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झाली आहे आणि त्या फेअर फिक्सेशन कमिटीलाच ते अधिकार आहेत, कायद्याने दिले आहेत. म्हणजे उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं आहे तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे, ऑपरेशनल तरी खर्च निघाला पाहिजे. समजा जर हा खर्च या ठिकाणी तुम्ही काढणार नसाल आणि कन्सेशन द्यायची असतील तर तुम्ही कुठनं पैसे देणार आहे सांगा. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासनं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी पुणेकरांना जवळून ओळखतो. पुणेकर जे आहेत
हे वेळेवर टॅक्सेस भरणारे लोक आहेत. आता तो ऑनलाईनचा जमाना आहे, पण मी ते देखील बघितलेलं आहे की जेव्हा एकमेव शहर की ज्या शहरामध्ये लाईन लावून टॅक्सेस भरणारे, लाईन लावून विजेची बिलं भरणारे, ते केवळ या पुण्यामध्ये बघितलं आहे. पुणेकरांना मोफत नको आहे, पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवं आहे. पुणेकरांना उत्तम अशा प्रकारचे मेट्रोची सेवा, उत्तम अशा प्रकारची बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत, ही पुणेकरांची अपेक्षा आहे. त्याकरता जो काही मिनिमम खर्च आहे तो पुणेकर देतील. म्हणून मला असं वाटतं की म्हणजे हे जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांनी समजलं आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे, पण पुणेकरांची त्याच्यावर नाराजी नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी ते निवडून येणार नाही आहेत. तुम्ही मुंबईत मेट्रो आणली, नागपुरात आणली, पुण्यातही आणली. शहर बदललं की माणसं बदलतात, वृत्ती बदलते, थोडी थोडी कामाची पद्धत बदलते. तर ह्या तिन्ही शहरांमध्ये काय वेगवेगळे अनुभव आले हे काम करत असताना? निश्चित वेगवेगळे अनुभव होते. बघा, नागपूरची मेट्रो आणणं अतिशय सोपं होतं. त्या ठिकाणी मेट्रो आणली, एक नागपूर मेट्रो नावाची कंपनी तयार केली आणि त्यातनं त्याचं काम सुरू केलं. गडकरी साहेब होते, मी होतो, आम्ही सगळं ते काम सुरू केलं. त्यानंतर पुण्याची मेट्रो जी थोडी आमच्या आधी घोषित झाली होती, म्हणजे मोदीजींनी घोषणा केली होती की ही मेट्रो करायची आहे. पण इथे थोडा वाद चालला होता त्या संदर्भात, कारण शेवटी पुणेकर हे विचारवंत लोक आहेत आणि विचारवंतांचं एकमत करणं हा देखील एक कठीण कार्य आहे. कारण असं नाही की मी म्हणजे टीका करत नाही, पण इतक्या बारीक बारीक गोष्टींमध्ये पुणेकर जातात आणि प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट्स इथे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या एक्सपर्ट्सला कन्व्हिन्स करणं हे फार कठीण काम होतं. शेवटी एक बैठक आम्ही घेतली. गडकरी साहेब मला म्हणाले की देवेंद्र, हे असं होणार नाही, तू मुख्यमंत्री म्हणून बैठक बोलव, मी त्या बैठकीत येतो, आपण हा निर्णय करू. आणि त्या बैठकीत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेवटी आम्ही सांगितलं आता ही मेट्रो अशीच होईल, यापेक्षा वेगळी होणार नाही आणि आता मी करणार आहे. आणि मग मी ते कामही नागपूर मेट्रोला दिलं. आता नागपूर मेट्रो त्याचं नाव याकरता होतं की नागपूरला पहिल्यांदा त्यांनी काम चालू केलं म्हणून त्याच कंपनीचं नाव नागपूर मेट्रो होतं. लगेच पुण्यातले आमचे काही मित्र माझ्या अंगावर आले, बघा नागपूरला काम दिलं, हे काम होणारच नाही. मग मी देखील थोडा पुणेकरांसारखा वागलो आणि नागपूर मेट्रो या कंपनीचं नाव महामेट्रो कंपनी केलं आणि महामेट्रोला ते काम दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो की एकदा काम सुरू झालं मग मात्र पुणेकरांनी इतकी त्याच्यामध्ये मदत केली, कारण शेवटी एक मेट्रो करताना किती त्रास होतो आपल्याला, पण इतकी मदत केली की देशामध्ये फास्टेस्ट मेट्रोचा रेकॉर्ड नागपूरचा होता, त्याहीपेक्षा फास्ट पुण्याची मेट्रो त्यानंतर तयार झाली. आणि मुंबई, हां, मुंबईचं तर मुंबई इज अ व्हेरी प्रोफेशनल सिटी. त्यामुळे मुंबईमध्ये पब्लिकचा त्रास नसतो. मुंबईमध्ये त्रास जो असतो तो 17-18 अथॉरिटीज मुंबईमध्ये आहेत. सो एक आपल्याला जर एक आपण हिशोब बघितला तर मुंबईमध्ये जुन्या सरकारने 15 वर्षात 11 किलोमीटर मेट्रो केली होती. 11 किलोमीटरला 15 वर्ष त्यांना लागले. आणि मी ज्यावेळेस या मेट्रोचं मुंबईच्या प्लॅनिंग केलं आणि काम सुरू केलं, 5 वर्षामध्ये 437 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग करून काम सुरू केलं. त्यातलं जवळपास 200 किलोमीटरचं काम आता पूर्ण होतं आहे. आता पुण्यानंतर आता दिल्लीनंतर सर्वात मोठा मेट्रोचा रूट हा मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे. मुंबईमध्ये लोकांचा प्रॉब्लेम नव्हता, मुंबईमध्ये प्रॉब्लेम होता आमचे मित्र उद्धव ठाकरेजींचा. आमची मुंबईची जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे ही फास्टेस्ट पूर्ण केली आम्ही, आणि अचानक त्यांनी त्या मेट्रोमध्ये त्या मेट्रोकरता जी काही आरेमध्ये झाडं कापायची होती त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्यावर मी त्यांना समजवलं की बाबा, त्यांना हे दाखवलं की तुमच्याही काळात ज्यावेळेस म्हणजे मागच्याही काळात जी काही कमिटी झाली होती असं सगळ्या कमिट्यांनी हेच म्हटलेलं आहे, आपल्याला याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे. शेवटी कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा परमिशन दिली. त्या परमिशनने आपण काही झाडं कापले, तिथलं काम सुरू करणार, तेवढ्यात सरकार बदललं. सरकार बदलल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर त्यांनी एक कमिटी तयार केली, ते मुख्यमंत्री असताना. 1.5-2 वर्ष ती कमिटी चालली. त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि त्या कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं
की आरेची जागाच परफेक्ट जागा आहे, याशिवाय दुसरी जागा नाही आहे. याचं नाव जरी आरे असलं तरी हे रिझर्व्ड फॉरेस्ट नाही आहे, हा त्याच्या बाहेरचा भाग आहे. फॉरेस्ट आणि आरेची जी जागा जिथे आपण मेट्रो करतो आहे त्याच्यामध्ये अनेक बिल्डिंगांना त्या ठिकाणी मंजुरी केली आहे, दिलेली आहे आणि अनेक मजली बिल्डिंग्स त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे इथे करायला काही हरकत नाही. तरी त्यांनी काही त्या संदर्भात ऐकलं नाही. मग परत सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढलो. सुप्रीम कोर्टाने फार चांगला त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की या ठिकाणी जेवढी झाडं या मेट्रोकरता कापली जाणार आहेत ती सगळी झाडं त्यांच्या एंटायर लाईफस्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल आणि हा रिपोर्ट लावून सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली. आणि मग पुन्हा सरकार आल्यावर आम्ही सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालाच्या आधारावर तिथली जी काही आहे मेट्रो म्हणजे सगळी ती हटवली. फक्त त्याचा परिणाम एवढा झाला की जी अंडरग्राऊंड मेट्रो आम्ही 3.5 वर्षात पूर्णत्वाकडे नेली होती ती 3 वर्ष लेट झाली आणि त्याची कॉस्ट केवळ या कारशेडमुळे जी थांबवून ठेवलं होतं 10,000 कोटी रुपयांनी वाढली. 10,000 कोटी म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा भूर्दंड. असं आहे की पर्यावरणप्रेमी सगळेच आता आम्ही आहोत, एकही झाड कापताना आम्हालाही दुःख होतं, पण ही झाडं कापल्याशिवाय मेट्रो शेड होऊ शकत नव्हतं. आणि जर मेट्रो हे त्या झाडांपेक्षा जास्त चांगलं पर्यावरणाला सोल्युशन असेल, बरं ही झाडं कापली तर नुसती झाडं कापली का? त्याच्यात 10 पट झाडं लावली जी वाढली आहेत, ज्याचा रिपोर्ट आम्ही दिलेला आहे. आत्ताही सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने विचारलं, त्याचा रिपोर्ट आम्ही दिला, ती झाडं मोठी झालेली आहेत त्याचे फोटोग्राफ्स आम्ही दिले. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ इगो करता मुंबईमधल्या विशेषतः, पण जे आमच्या बाकी ओव्हरहेड मेट्रो होत्या त्याच्यामध्ये मात्र फार त्रास झाला नाही, कारण मी एक वॉर रूम तयार केली होती. त्या वॉर रूमच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सगळे मेट्रो प्रोजेक्ट्स आम्ही मॉनिटर करायचो. त्यामुळे मुंबईमध्ये ज्या 18 ऑथॉरिटीजची परमिशन घ्यावी लागते त्या सगळ्यांना एका टेबलवर बसवायचो आणि सांगायचो की तुमच्या काय अडचणी आहेत ते इथे सांगा, इथे आणि आत्ता मला परमिशन पाहिजे आहेत. असं म्हटल्यानंतर 3-4 महिन्यात त्या परमिशन्स यायच्या. आज पु ल देशपांड्यांना विशेष आनंद होत असेल. योगायोगाने 2 नागपूरकर जे आता मुंबईकर आहेत पुणेकरांसमक्ष संभाषण करतायत. वा. आणि या तिन्ही लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही आत्ता बोललात. आत्ता बोलता बोलता आरेचा विषय आला आणि मला पटकन त्याचं इक्विव्हॅलंट पुण्याचं डोक्यात आलं. पुण्याच्या टेकड्या. पुण्याच्या टेकड्यांना घेऊन गेल्या अनेक वर्षांपासनं खूप वेगवेगळ्या बाजूंनी वादविवाद सुरू आहेत. तुम्हीच इनफॅक्ट टेकड्यांबद्दल त्यांच्या संरक्षणाबद्दल कायदे पास केले होते, त्याच्या बाजूने तुम्ही होता. तर आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आता तुम्हीच का आमच्या टेकड्या आमच्यापासून हिरावून घेताय, तर काय सांगाल? टेकड्या बिलकुल हिरावल्या जाणार नाहीत. उलट आमचा तर प्रयत्न आहे की टेकड्यांवर जे काही अतिक्रमण आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्याच्याकरताही काही जागा आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि या टेकड्या टिकल्या पाहिजेत अशा मताचाच मी आहे. मुळामध्ये एक गोष्ट आपण समजून घ्या की याच्यामध्ये एक हिलटॉप हिलस्लोपचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न BDPचा आहे आणि एकूणच त्याच्यावर झालेला स्लमचा प्रश्न आहे. आता ज्यावेळेस आपण एखादा विकास आराखडा तयार करतो तर विकास आराखडा तयार करताना त्या विकास आराखड्यामध्ये पुढच्या 10 वर्षाकरता 15 वर्षाकरता कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्या झोनचं आपण झोनिंग करतो. कुठे आपण R झोन करतो, कुठे आपण कमर्शियल करतो, कुठे आपण ॲम्युनिटीजचा झोन करतो, असे सगळे झोन करतो. आणि 10 वर्षात जिथपर्यंत विकास पोचणार नाही असं आपल्याला वाटतं त्याला नो डेव्हलपमेंट झोन करतो. त्याला NDZ म्हणतात. NDZचा अर्थ नेव्हर डेव्हलपमेंट झोन असतो, तो नो डेव्हलपमेंट झोन असतो. या NDZचे 2 भाग असतात. एक नॅचरल एरिया असतो. हा नॅचरल एरिया जो असतो तो नो डेव्हलपमेंट म्हणजे तो नेव्हर डेव्हलपमेंट झोन असतो. आणि जो नॅचरल एरिया नसतो तो फक्त NDZ असतो, म्हणजे टू बी डेव्हलप्ड इन द फ्युचर. आता पुण्याच्या विकास आराखडा ज्यावेळेस तयार झाला तेव्हा पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये नॅचरल एरिया आणि NDZ या सगळ्या एरियाला एक नवीन नामकरण देण्यात आलं, जे फक्त पुण्यात सापडतं तुम्हाला. बाकी कुठल्याच DPत तुम्हाला NDZ शिवाय त्याला दुसरं नामकरण दिसणार नाही. पुण्यात त्याचं नामकरण झालं BDP, बायोडायव्हर्सिटी पार्क. आणि मग हा सगळा एरिया
त्यातला जो डेव्हलपेबल एरिया होता तोही बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये गेला, जो नॅचरल एरिया होता ज्याचा खरं बायोडायव्हर्सिटी पार्क करायला पाहिजे होतं तोही त्याच्यामध्ये गेला, टेकडेही त्याच्यामध्ये गेल्या. आणि आता प्रश्न असा निर्माण झाला की आपण त्या संदर्भात पॉलिसी करत नाही आणि पॉलिसी न केल्यामुळे यातला 30% भाग आता एन्क्रोच झालेला आहे. आपल्या लक्षात असेल की ज्यावेळेस मी पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला त्यावेळेस अनेक लोकांशी चर्चा करून त्यावेळी हा निर्णय केला होता की महाबळेश्वरला किंवा हिल स्टेशनवर त्या ठिकाणी त्यांनी जी पॉलिसी आणली आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने अप्रूव्ह केलेला आहे असा 15% डेव्हलपेबल जो काही तुमचा, कारण इथे खाजगी प्लॉट आहेत, ही काही सरकारी जागा नाही आहे, सगळी मोठ्या प्रमाणात खाजगी प्लॉट्स आहेत, तर 15%, पण ते 15% इफेक्टिव्हली मिळत नाही, ते 9 ते 10% मिळतं. अशा पद्धतीनं जर आपण ते रूल्स इथे लावले आणि बाकी एरियामध्ये कंपल्सरीली त्यांना तो एरिया रिकामा आणि ग्रीन ठेवावा लागेल, तिथे पूर्णपणे तुम्हाला जे काय आहे ते प्लांटेशन करावं लागेल, अशा पद्धतीचे जे महाबळेश्वरला सुप्रीम कोर्टाने रूल्स दिले आहेत त्या रूलप्रमाणे जर आपण मान्यता दिली तर कदाचित याला आपण पुढे थांबवू शकू. आपण अर्धवट काम केलं, त्याच्यावर लोकांनी बरेच वादविवाद नेहमीप्रमाणे झाल्यामुळे मी शेवटी ते ड्रॉप केलं आणि मी सांगितलं आहे तसं राहू द्या. पण परिणाम काय होतो बघा, जेव्हा आपण पॉलिसी तयार करत नाही ना, तुम्हाला इकडची पॉलिसी पाहिजे ना तर तिकडची पॉलिसी पाहिजे. आज पॉलिसी न तयार केल्यामुळे 30% एरिया एन्क्रोच झाला आहे आणि ती एन्क्रोचमेंट रोज वाढते आहे. याचं कारण आहे की ती एन्क्रोचमेंट छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोक आता त्याचा फायदा घेत आहेत. म्हणून मला असं वाटतं की एक्सपर्ट्सचं ओपिनियन घेऊन काय सस्टेनेबल आहे याचा विचार करून याची पॉलिसी केली पाहिजे. डोंगरं BDP चा भाग 100% वाचला पाहिजे. त्याच्यातलं नॅचरल एरिया 1 इंच घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण याच्यामुळे जो एकूणच आपण विकासाच्या नावाखाली जे थांबवून ठेवलं आहे, म्हणजे विकास करायचा नाही म्हणून, आणि त्यातनं एन्क्रोचमेंट होत आहे, हे मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत थांबवलं पाहिजे. आणि दुसरं मी सांगतो की या संदर्भात आता एक कमिटी पण तयार झालेली आहे. मला असं वाटतं की त्या कमिटीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यांचे जे काही सजेशन्स येतील ते सजेशन्स आम्ही पुन्हा पुणेकरांना, कारण पुण्यामध्ये आपण सजेशन घेऊन ते मान्य करून टाकले असं चालत नाही, त्याच्यामुळे ते पुन्हा पुणेकरांकरता आम्ही खुले करणार आहोत आणि पुणेकर सांगतील त्या पद्धतीनं पण निर्णय असा आधांतरी ठेवून रोज एन्क्रोचमेंट करा, एक दिवस टेकडीवर इंचभर जागा देखील दिसणार नाही, हे मात्र चालणार. पुणेकरांवर मधून सटली टीका होते. नाही, हे टीका नाही आहे. असं आहे, मी तुम्हाला एक सांगतो, हे माझं अतिशय आवडतं शहर आहे, कारण हे बुद्धिवंतांचं शहर आहे. मला यावर यायचंच होतं की बऱ्याच पुण्याच्या नेत्यांच्या भाषणांमधून असं येतं की देवेंद्रजींचं पुण्याकडे खास लक्ष आहे. मध्ये असं मी ऐकलं होतं की इथून निवडणूक लढवणार आहात म्हणून खास लक्ष आहे का? ते मुरली अण्णा बसले आहेत, हे दादा इथे बसलेले आहेत, चांगलं चाललं आहे आमचं. आणि नागपूरकरांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. 6 वेळा त्यांनी मला निवडून पाठवलेलं आहे, त्यामुळे पुण्यावर फक्त प्रेम ठेवायचं आहे, निवडणूक नागपूरहूनच लढवायची आहे. मला आत्ता तुम्ही वेगवेगळ्या कमिटीजचं एकत्र येणं आणि मग निर्णय न होणं आणि त्यामुळे अर्धवट कामं राहणं आणि त्याचा पुढे परिणाम होणं ह्याचं एक उदाहरण आत्ताच माझ्यासमोर मला आढळलं. सिंहगडचा जो फ्लायओव्हर झाला त्याला व्हायला ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष लागली, त्यामुळे खूप वाहतूक खोळंबली, खूप लोकांना त्रास झाला. तो फ्लायओव्हर झाला, आता खूप आनंद होतोय आणि आता तो मेट्रोच्या पिलर्ससाठी परत फोडण्यात येणार आहे. तर हे सगळं फ्युचर प्रूफ करून एका वेळेला का होऊ शकत नाही? नाही, खरं सांगायचं झालं ना तर पुण्यामध्ये 2-3 फ्लायओव्हर्स आपल्याला तोडावे लागले. याचं कारण, मी कोणावर मला टीका करायची नाही, तर परत म्हणाल निवडणूक आहे म्हणून टीका करताय, पण काही फ्लायओव्हर्सचं डिझाईन पुण्यामध्ये बिनडोकपणे केलं, बिनडोकपणेच म्हणेन मी. म्हणजे काही आता तुम्ही बघा, आम्ही किती फ्युचरचा विचार करतोय. आता आपण जो पुणे नगर रोड आहे, त्याच्यानंतर पुणे सोलापूर रोड आहे, किंवा आपला चाकण शिक्रापूर हा जो आपला सगळा रस्ता आहे तळेगावपासनं, याचं आता आम्ही डेव्हलपमेंट करतो आहोत, कारण हा सगळा हाय ट्रॅफिकचा एरिया आहे. इथे आम्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर्स तयार करतो आहोत. मी आधीच मिटिंग घेतली, मी म्हटलं उद्या इथे मेट्रो पोचणारच आहे, त्यामुळे एलिव्हेटेड कॉरिडॉर करताना एकत्रित विचार करायचा,
आणि म्हणून तिथलं प्लॅनिंग आम्ही एकत्रित केलेलं आहे. खाली रस्ता असेल, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड असेल आणि त्याच्यावर मेट्रो असेल. एका सिंगल पिलरवर हे उभं राहील. 60% पैसे आपण वाचू. आत्तापासून हे करतो. मेट्रो त्याची कदाचित 3 वर्षांनी होईल, 4 वर्षांनी होईल. पण आजच हा विचार आम्ही केल्यामुळे आता ज्यावेळेस आम्ही मेट्रोचे आराखडे तयार करून मंजुरीला पाठवू, तोपर्यंत आमचं तेवढ्या स्ट्रेंथचे पिलर उभे असतील, त्याच्यावर आमचा एलिव्हेटेड रोडही असेल आणि जेव्हा आम्ही मेट्रो करू त्यावेळेस अतिशय फास्ट आमची मेट्रो होईल. मला असं वाटतं की अशा पद्धतीचंच प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. आता त्या काळात ते का झालं नाही हे मला माहिती नाही. त्यांचं म्हणणं झालंय, पण त्यासाठी बंद आहे ठिकठिकाणी फ्लायओव्हर. मग हेच आधीपासनं माझा बेसिकली हाच प्रश्न होता की ह्याचा आधीपासनं विचार नाही. आता तुम्ही एकाच पिलरवर दोन्ही जाणार आहे. ओके. वाहतूक हा एक अत्यंत कठीण विषय आहे पुणेकरांसाठी. तुमच्याच एका 5 जानेवारीच्याच भाषणात तुम्ही उल्लेख केला होता की 32 प्रमुख रस्ते आहेत पुण्यात आणि पुण्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत मुख्य रस्ते हे 9% आहेत, जे 18 ते 20% असले पाहिजेत आणि त्यांच्यावर 80% वाहतुकीचा भार आहे. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा? नाही, खरंच आहे की एकूण मोठी शहरं जर आपण बघितली तर त्याच्या तुलनेत तर पुणे हे 500 स्क्वेअर किलोमीटरचं शहर आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द म्हणजे बिगेस्ट अर्बन ॲग्लोमरेशन. महानगरपालिकेचं सांगतो, बाहेरचा विषयच बोलत नाही मी, अगदी पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र. आणि या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकूण जी काही रस्त्यांखाली जी काही जमीन आहे किंवा जो रस्ते आपण केलेले आहेत ती फक्त 9% आहे. आणि या 9% फक्त रस्त्यांमुळे आत्ताचा जो ट्रॅफिक आहे हा त्या रस्त्यांच्या कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त झालेला आहे. जसं मी उल्लेख केला त्या भाषणामध्ये की साधारणपणे जेव्हा इथला ट्रॅफिकचा सर्वे केला तर 32 आर्टेरियल रोड असे आयडेंटिफाय झाले की ज्या 32 रोडवर 80% पुण्याचा ट्रॅफिक चालतो. आणि ते रोड जेव्हा तयार केले तेव्हा त्या रोडची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या आता 1.5 पटपासनं 2.5 पटपर्यंत त्याच्यावर वेगवेगळं ट्रॅफिक आहे. असं असल्यामुळे आज विचार केला तर सगळ्यात कमी वेगानं चालणारा ट्रॅफिक हा पुण्याचाच झालेला आहे आणि पीक अवरला तो पुढेच जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून खूप वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स आता याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. पहिलं इंटरव्हेन्शन हे आहे की हे जे काही 32 रोड्स आहेत या सगळ्या रोड्सला डिकंजेस्ट करण्याकरता एक प्लॅन तयार केला आहे. त्याच्यावरची अतिक्रमणं कमी करायची, त्याच्यावरचे बॉटलनेक शोधून काढायचे, तिथे वायडनिंग करायचं, त्याची रायडिंग क्वालिटी ठीक करायची, कुठलेही अडथळे त्याच्यावर येणार नाहीत अशा पद्धतीनं हे रोड तयार करायचे. त्याला जिथे फिडर येत आहेत त्या फिडरला आपल्याला कशा पद्धतीनं या ट्रॅफिकशी ॲसिम्युलेट करता येईल जेणेकरून फिडरवर मग पुन्हा ट्रॅफिक थांबतो तर तो थांबणार नाही. जिथे सिग्नल्स आहेत त्या सगळ्या सिग्नलचं सिम्युलेशन करायचं. एक गुगलच्या सोबत आम्ही ते काम करतो आहोत. सगळा जो काही आपल्या CCTVचा लिगसी डेटा आहे आणि आपल्या जी काही आपण व्यवस्था उभी केली आहे त्या लिगसी डेटावर आधारित एक AIचं मॉडेल तयार करून आणि कुठून कसा आपला ट्रॅफिक मूव्ह होतो आणि ते सिग्नलला कशा पद्धतीनं आपण किती वेळाचा केला पाहिजे आणि तोही ॲडॉप्टिव्ह पद्धतीनं आपण केलेला आहे किंवा करतो आहोत. तर त्यातनं या 32 रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी आपण वाढवतो आहोत. एकूण पुण्यामध्ये 23 उड्डाणपूल नवे आपण तयार करतो. त्यातल्या 8चं काम सुरू झालेलं आहे. 15चं काम येत्या 1-2-3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात हे काम त्या ठिकाणी सुरू होईल. आणि म्हणजे आधीच कॅव्हिएट म्हणून सांगून देतो की ह्या उड्डाणपुलांचा विचार करताना भविष्यात 20-25 वर्षात तोडावा लागणार नाही, 40 वर्षात अशा पद्धतीनं त्याचं ऑलरेडी प्लॅनिंग जे आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचसोबत असं आहे की पुण्यामध्ये खाली पण जागा उरलेली नाही, वरची पण जागा संपते आहे. म्हणून आता पुण्याला एक पाताल लोक तयार करणार आहोत आम्ही. म्हणजे पुण्यामध्ये टनेल्सचं एक जाळं आम्ही तयार करणार आहोत. आणि हे ज्यावेळेस मी सांगितलं तर अनेक लोकांना वाटलं की आता निवडणूक आहे म्हणून मी सांगतोय. असं नाही आहे. म्हणून मी मुद्दाम तेवढाच एक कागद या ठिकाणी घेऊन आलो की त्याचं कंप्लीट प्लॅनिंग
हे आम्ही या टनेलचं केलेलं आहे. एकूण जर आपण विचार केला तर या ठिकाणी 56 किलोमीटरचे टनेल्स हे आम्ही तयार करणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर येरवड्यापासनं तर कात्रजपर्यंतचा टनेल आहे, जो स्वारगेट रेसकोर्स वगैरे अशा सगळ्या भागात जाणारा एक टनेल आहे. जगताप डेअरीपासून सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, कात्रज, त्यानंतर औंध संगमवाडी, जो खडकीकडनं अशा पद्धतीचा एक आपण टनेल, अशा प्रकारे जवळपास 54 किलोमीटरचे टनेल्स आहेत आणि एकूण 32,000 कोटी रुपयाला लागणार आहेत. त्या संदर्भात त्याचं डिझाईन पण तयार झालेलं आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं एकूण इंटिग्रेशन जे आहे, प्लॅनिंग, हे देखील सगळं आपण केलं आहे. आणि हे सगळं करत असताना पुण्यामध्ये सीमलेसली पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात आपल्याला कसं जाता येईल याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि यासोबत मागच्या काळामध्ये आपण पुणे रिंग रोडचं काम चालू केलं. एकटा पुणे रिंग रोड जो आहे हा पुण्यातल्या ट्रॅफिकचं कंजेशन 40% कमी करू शकतो. आता त्याचं काम आपलं चाललेलं आहे. आउटर रिंग रोडचं चाललं आहे आणि इनर रिंग रोडचंही चाललं आहे. हे 2 रिंग रोड झाल्यामुळे तसंही कंजेशन कमी होईल. मी या ज्या तुम्हाला लिंक सांगितल्या, पुणे शिरूर, हडपसर, यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर, यामुळे एक प्रकारे जे आपले MIDCs आहेत किंवा इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत किंवा आपले मेजर जे काही शहर आहेत तिकडे जाणारे रस्ते, त्याच्यावरचंही जो काही लोड आहे तो आपण कमी करू. आणि या टनेल्सच्या माध्यमातून, या पाताल लोकच्या माध्यमातून आपण, मला असं वाटतं की पुण्याला पूर्णपणे डिकंजेस्ट करू शकू. आणि याच्यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख झाला की कुठलंही शहर केवळ रस्त्यांच्या भरोशावर डिकंजेस्ट होत नाही. ते डिकंजेस्ट होतं त्या ठिकाणच्या जी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्या भरोशावर. पुण्यामध्ये आपण जवळपास 100 किलोमीटरच्या वर मेट्रोचं नेटवर्क तयार करतो. 32 किलोमीटर आता झालेलं आहे, 24 किलोमीटरचं काम चाललेलं आहे. आत्ता नवीन 2 कॉरिडॉर्स आपल्याला मंजूर झाले आहेत. एक कॉरिडॉर आपण अजून तयार करून आता त्या ठिकाणी पाठवतो आहोत. त्यामुळे या सगळ्या कॉरिडॉरचं काम झाल्यानंतर एकीकडे 100 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आणि मागच्या काळात पुण्यामध्ये आम्ही 1000 इलेक्ट्रिक बसेस घेतल्या आणि पुण्यामध्ये काही छोट्या बसेस देखील घेतल्या. आमची ही जी बसेसची संख्या आहे ही आम्हाला 1000वरून 5000वर न्यायची आहे. 5000 EV बसेस या पुण्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत, जेणेकरून एक एंड टू एंड अशा पद्धतीचं आपण इंटिग्रेशन तयार करू शकू की कुठल्याही व्यक्तीला कुठूनही कुठे जायचं असेल तर 300 मीटरमध्ये त्याला कुठलं ना कुठलं पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळालं पाहिजे आणि तो आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचला पाहिजे. अशा पद्धतीनं या ट्रॅफिकचं पूर्ण याचं प्लॅनिंग केलं आहे. आणि आता आपल्याला ॲप बेस देखील हे प्लॅनिंग पाहायला मिळतं. आजही आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन तयार करून मिळतो. आता मुंबईमध्ये जसं सिंगल तिकीटवर ट्रॅव्हल प्लॅन तयार केला आहे, तसंच पुण्यामध्येही पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMPL या सगळ्यांना एका तिकिटावर आणून एकाच प्लॅटफॉर्मवर एंड टू एंड याचं सोल्युशन आपल्याला द्यावं लागेल. तेव्हा रस्त्यावरची गर्दी आपण कमी करू शकू. मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका सक्षम झाला तर पुणेकर स्वतःचं वाहन रस्त्यावर फार काढणार नाहीत आणि त्यांनी खूप प्रॉब्लेम सुटतील. कारण नाहीतर ट्रॅफिक सेन्ससाठी वेगळ्या कार्यशाळा घ्याव्या लागतील. पुण्याचा ट्रॅफिक सेन्स खूपच कमाल असल्यामुळे स्वतःचं वाहन काढायला लागले पुणेकर की भीतीच वाटते. पण टनेल्सची आयडिया खूप छान आहे, कारण तिथे पार्किंग होऊ शकणार नाही, हॉकर्सचं अतिक्रमण होऊ शकणार नाही. त्यामुळे आणि मुळामध्ये आम्ही काही टनेल्स हे ज्यावेळेस मुंबईला तयार केले आणि आता मुंबईतही मोठ्या प्रमाणात टनेल्सचं काम आम्ही सुरू केलं, त्यावेळी असं लक्षात आलं की हे फार सस्टेनेबल सोल्युशन आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपली टेक्नॉलॉजी इतकी वेगवान झाली आहे की पूर्वी ज्या टनेल्सचा 6 आणि 7 वर्ष लागायचे ते आता 2 वर्षात तयार होतात. तुम्ही बघा, जी मेट्रो 3 आहे, मेट्रो 3मध्ये जवळपास आपण 40 किलोमीटरचे टनेल्स तयार केले आहेत. हे जे 40 किलोमीटरचे टनेल्स आहेत, ॲक्च्युअल टनेलचं काम 2.5 वर्षात पूर्ण झालं. बाकी मग तिथे स्टेशन्स करावे लागतात, त्या स्टेशन्सच्या कामाला वेळ लागतो. तेव्हा आता टनेल बोरिंग मशीन्स या अतिशय वेगवान आलेल्या आहेत. आणि हे टनेल करताना आम्ही ट्विन टनेल करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी एक जाण्याचा आणि एक येण्याचा असणार, एकाच टनेलमधनं जाणं येणं नाही आहे. आणि आता एक मुंबईत नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे, ज्याचं पहिलं काम आम्ही मुंबईमध्ये करू. हे ट्विन टनेल, आता ट्विन टनेल आपण कसे बनवतो, एक टनेल आणि त्याच्या बाजूला एक टनेल.
आता ट्विन टनेल असा आलेला आहे की टनेलच इतक्या डायमीटरचा असतो की एकावर एक त्या टनेलमधनं, म्हणजे पहिल्या मजल्यावरनं त्याच्यात मेट्रो जाऊ शकते, खालच्या मजल्यावरनं गाड्या जाऊ शकतात, किंवा येणारा ट्रॅफिक पहिल्या मजल्यावरनं जाऊ शकतो, जाणारा ट्रॅफिक दुसऱ्या मजल्यावर म्हणजे खालच्या ह्याच्यावरून जाऊ शकतो. अशा प्रकारचा टनेल देखील आम्ही तयार करतो आहे. त्यामुळे ही जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून आपल्याला शहर पूर्णपणे डिकंजेस्ट करता येईल. वाहतुकीबरोबरच पुण्याचा अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही 24/7 समान पाणी पुरवठा या योजनेचा उल्लेख तुमच्या भाषणात केला आहे, पण आत्ता शहरात 40% पाणी गळतीचं एक ब्लॅक होलसुद्धा आहे. सो एकीकडे पाणी मिळतं आहे, दुसरीकडे जिथे बऱ्यापैकी IT झोन्स आहेत तिथे कोडर्सना 2 मिनटं उसंत मिळाली की टँकर्सना बोलवावं लागतं, अशी ही परिस्थिती आहे. आणि पाण्याशी रिलेटेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा तुमचा अगदी अभ्यासाचा विषय आहे, तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? मला असं वाटतं की हे खरंच आहे. पुण्यावर नेहमी हा आरोप होतो की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पुणे खूप जास्त रॉ वॉटर घेतं. आपला जो काही नागरी भागाकरता 155 लिटर प्रति व्यक्ती हे नॉर्म्स आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रॉ वॉटर पुणे घेतं, आणि तरी पुण्यामध्ये पाण्याची टंचाई आहे. याचं सरळ कारण असं आहे की याच्यामध्ये गळती आहे, याच्यामध्ये काही अजून बाकी इतर बाबी असतील, आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी एक समान पाणीपुरवठा वितरण योजना तयार केली. आणि या योजनेचं जे काही त्या ठिकाणी ध्येय आहे ते हेच आहे की जो काही पाणीपुरवठा आहे तो पूर्णपणे अकाउंटेबल करायचा. जुन्या लाईन्स बदलायच्या, नवीन लाईन्स टाकायच्या, प्रेशर मेंटेन करायचं, वितरण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करायचे, जे काही बल्क वॉटर आहे त्याचा हिशोब ठेवायचा, वॉटर अकाउंटिंग करायचं. याचा पहिला प्रयोग ॲक्च्युली नागपूरमध्ये झाला, आणि नागपूरमध्ये त्याला 24/7 नाव होतं, आणि नागपूरमध्ये तो खूप यशस्वी झाला. आता पुण्यातही मला असं वाटतं की जवळपास 60% ते काम पूर्ण झालं आहे, 60 ते 65%, आणि उरलेलं कामही आता पूर्णत्वास जात आहे. अनुभवातनं मी सांगतो की हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची रिलायबिलिटी वाढते, पाण्याची अकाउंटेबिलिटी वाढते, पाण्याचा फोर्स वाढतो, आणि त्यातनं पाण्याची इकॉनॉमी देखील चांगली होते. आणि पुण्यामध्येही आता ज्या भागामध्ये या योजनेचं काम झालेलं आहे तिथला अनुभव तसाच आहे. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात जे काही पाणी ते वाचवू शकू. आणि तुम्ही जसं सांगितलं, आता हा काहीसा पिंपरी चिंचवड किंवा त्याच्या बाहेरचा जो भाग आहे, या भागामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारच्या काही ज्या सोसायट्याज आहेत त्या ठिकाणी आजही टँकरनी पाणीपुरवठा होताना पाहायला मिळतो. पण आता पुण्याकरता, पुण्यात आलेल्या 32 गावांकरता, जुन्या आलेल्या गावांकरता आणि पिंपरी चिंचवडकरताही पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनाचं काम चाललेलं आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या भागामध्ये नीट पाणी राहील. सध्या तरी पुण्याला पाण्याची कमतरता असणार नाही, पण पुढच्या काळामध्ये पुण्याकरता नवीन सोर्स हा आम्हाला बघावाच लागेल. कारण पुण्याची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढते आहे, हे फास्टेस्ट ग्रोईंग ॲग्लोमरेशन आहे, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे ही. आणि पुढच्याही काळामध्ये आता हा जो काही रिंग रोड होतो आहे ना, या रिंग रोडमुळे, म्हणजे मी जेव्हा हा रिंग रोड करायला घेतला त्यावेळी एक साधारणपणे स्टडी केला, तर तो स्टडी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा रिंग रोड केल्यामुळे जी या ठिकाणी ग्रोथ होणार आहे ती जर आपण मॉनिटाईज केली तर 2.5 लाख कोटी रुपयाची वेल्थ तयार होणार आहे. 2.5 लाख कोटी रुपयाची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे, रोजगाराची निर्मिती होणार आहे, आणि त्यातनं अर्थातच पुण्याची पॉप्युलेशन देखील वाढणार आहे. आणि म्हणून त्याचा विचार करता काही नवीन सोर्सेसचा विचार करावा लागेल. दुसरं, जे काही सांडपाणी आहे त्याच्या पुनर्वापराचा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्याला रॉ वॉटर जे आहे ते कमी कसं करता येईल त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. अशा अनेक गोष्टी या पुढच्या काळात आपल्याला कराव्या लागतील. त्यामुळे आता पुण्याकरता नवीन सोर्सेस तयार करणं ही देखील आता आमचं एक प्रकारे काम आहे. मी मध्ये एका रिक्षा ड्रायव्हरबरोबर कुठेतरी पुण्यात फिरत होते. नशिबाने तो मला हो म्हणाला आणि मला घेऊन जात होता, कारण तेही रेअर आहे. तर खूप ट्रॅफिक होतं आणि तोच वैतागला होता आणि तो सारखं ट्रॅफिकला वैतागून काय काय बोलत होता. तर मी त्याला सहज विचारलं, तुम्ही कुठले आहात? तर ते म्हणाले, मी नऱ्ह्याचं आहे. तर मी म्हटलं, मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही नऱ्ह्यात
का नाही राहतात? तर ते म्हणाले की तिथे काहीच नाही आहे काम करायला. कुठल्याही प्रकारचा रोजगार मला तिथे मिळणार नाही आहे. म्हणून मग मी पुण्यात येऊन रिक्षा चालवतो. तर मला हेच विचारायचं होतं की बऱ्याचदा जेव्हा आपण डेव्हलपमेंटबद्दल बोलतो तेव्हा त्या सेंट्रल झोनबद्दल त्याच्याबद्दल खूप फोकस असतो, कारण तुमचे मतदार जास्त तिथे, डेव्हलपमेंट तिथे जास्त. पण ह्या सगळ्या बाकीच्या नवीन गावांचा ज्याच्यात आता समावेश झाला आहे 23 गावांचा, मग परत 11 गावांचा, तर हे डिसेंट्रलायझेशन कधी होणार आणि तिथे रोजगार उपलब्ध करून देणे, तिथे वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, ह्याचा विचार तुम्ही करताय का? नाही, हा विचार आपण केलेलाच आहे. पुणे ग्रोथ हब ही जी काही एक संकल्पना आपण मांडलेली आहे, ही संकल्पना पुण्याचा वाढता विस्तार आणि पुढची अपॉर्च्युनिटी या दोन्हीचा विचार करून आपण पुणे ॲज अ ग्रोथ हब, ज्यामध्ये पुणे आहे, ज्यात पिंपरी चिंचवड आहे आणि ज्याच्यामध्ये PMRDAचा एरिया आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हे पुण्याचं रॅपिड अर्बनायझेशन पाहूनच आपण PMRDA तयार केली. आपण जर PMRDA तयार केली नसती तर आता काय परिस्थिती असती हे या ठिकाणी सांगता येत नाही. पण आता PMRDA आणि हा सगळं जे क्षेत्र आहे याचा एकात्मिक विचार करून पुण्याला आपल्याला ग्रोथ हब तयार करायचा आहे. आज बघा, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे किंवा महाराष्ट्राचा जो GDP आहे हा $580 बिलियन आहे, $580 बिलियन आहे. त्याच्यामध्ये पुण्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते $70 बिलियन आहे. म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्युशन करणारं पुणे आहे. पण पुण्याचं पोटेन्शियल किती आहे? तर पुण्याचं पोटेन्शियल हे जवळपास $280 बिलियन पर्यंत एकट्या पुण्याचं पोटेन्शियल आहे की पुणे एवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकतं. आणि म्हणून हे जे जवळपास 4 पट जे कॉन्ट्रीब्युशन पुणे करू शकतं, या दृष्टीने पुण्याला कसं विकसित करायचं, त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं टाउन प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी आता आपण हातामध्ये घेतल्या आहेत. आणि ग्रोथ हब ज्यावेळेस आपण विचार करतो, आजही बघा, एक मागची वेव होती ही IT ची वेव होती. ITच्या वेवमध्ये पुण्याने तुलनेनं बरं काम केलं. खूप चांगलं मी म्हणणार नाही, पण तुलनेनं पुण्यानं चांगलं काम केलं. आपल्याला याहीपेक्षा जास्त स्कोप होता. हैदराबाद असेल किंवा बंगलोर असेल, काही ना काही प्रमाणात मुंबईने मोठा लॉस केला आणि थोडा पुण्याने केला. पण आता नवीन वेव आहे, ती वेव ITची नाही, ती आता GCCची वेव आहे. आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरची जी वेव आहे याच्यामध्ये मात्र पुणे मागे राहणार नाही. कारण आत्ताच गेल्या 2-3 वर्षातला जर आपण विचार केला तर पुणे अकाउंट्स फॉर 25% ऑफ द GCCs विच हॅव कम टू इंडिया. आणि म्हणून आम्ही पुण्यापासून नवी मुंबईपर्यंतचा कॉरिडॉर हा एक GCCचा कॉरिडॉर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की या दृष्टीने इतक्या मोठ्या प्रमाणात जॉब्स या ठिकाणी तयार होतील आणि हे सगळे जॉब्स या वाढत्या एरियातच तयार होतील. कारण आता आपण प्लॅनिंग करतो, जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपण ज्यावेळेस PMRDA क्षेत्राचं पहिल्यांदा प्लॅनिंग केलं त्यावेळेस सुवर्ण जोरांग सारखी जी सिंगापूर प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्याला आपण आणून त्याचं प्लॅनिंग केलं. अर्थात उद्धवजीचं सरकार आल्यानंतर त्यांनी ते रद्द केलं, मग काहीतरी वेगळा प्लॅन तयार केला. मग आता पुन्हा शिंदेजींशी मी बोललो आणि आम्ही तो प्लॅन रद्द केला. आता पुन्हा जो जुरांगचा प्लॅन आहे त्याच्यावर आम्ही नव्याने आता तो प्लॅन आताच्या परिस्थितीमध्ये आताच्या ELU प्रमाणे आम्ही तो तयार करतो. तर आता पुण्यामध्ये एक सस्टेन्ड अशा पद्धतीनं प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी केली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तर 32,000 कोटी रुपये वेगळे, पण आता पुढच्या 5 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीनं जी आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ती देखील 44,000 कोटी रुपयाची आहे. 44,000 करोड, म्हणजे जी मेट्रोपेक्षा अजून वेगळी आहे, जी विविध क्षेत्रामध्ये आपण करतोय. त्यामुळे आताच आपला जो अप्रोच आहे हा कोणीतरी नगरसेवक सांगतो म्हणून हे काम कर, कोणीतरी मुख्यमंत्री सांगतो म्हणून ते काम कर, आमदार सांगतो म्हणून हे काम कर, असा नाही आहे. तर एक पूर्ण आपण इन्व्हेस्टमेंटचा प्रोग्राम तयार केला, त्याचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तयार केला, त्याचे रिसोर्सेस आपण आयडेंटिफाय केले आणि 2030 सालापर्यंत पुढच्या 5 वर्षामध्ये हे 44,000 कोटी रुपये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर एक चांगली सस्टेनेबल सिटी म्हणून पुण्याकडे आपल्याला पाहता येईल. मध्ये एकदा मी माझ्या एका मित्राकडे गेले आणि दिवाळीचं सगळं डेकोरेशन पाहिलं आणि किल्ला दिसला नाही. तर मी त्याला विचारलं, किल्ला का नाही रे बाबा केला? तर तो म्हणाला, मी केला होता, तो आता रिडेव्हलपमेंटला गेलाय.
तर पुण्यात जवळपास प्रत्येक गल्लीत एक बिल्डिंग रिडेव्हलप होते. त्याने 2-3 वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. मी पुन्हा एकदा ते सांगते पुणेकरांसमोर. एक म्हणजे प्रचंड धूळ, त्याच्यामुळे वाढत जाणारा AQI ज्याचा आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय, आवाज, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण, आणि ज्या ठिकाणी बंगल्यात किंवा सोसायटीजमध्ये 5, 10, 15 कुटुंब राहत होती तिथे आता 16 मजल्यांच्या इमारती उभ्या राहणार आहेत. तेवढ्या सगळ्या लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी त्या रस्त्याकडे, त्यांच्या सुवेजकडे, पाणी पुरवठ्याकडे आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पुणेकर तर करतायतच, तुम्ही करताय का, आणि काय काय उपाय आहेत? नाही, निश्चित आपण त्याचा विचार करतोय. कारण तुम्ही म्हणता ते खरं आहे. आज आपल्या शहरांमध्ये आपल्याला पर्यावरणाचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो अतिशय चिंताजनक झालेला आहे, यात काही दुमत नाही. पण एअर क्वालिटी इंडेक्स जर आपल्याला चांगला करायचा असेल तर त्याला एक 360 डिग्री सर्क्युलर इकॉनॉमीचा अप्रोच लागतो, ज्यामध्ये वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करून आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. आता पुणे महानगरपालिकेने एक क्लायमेट ऍक्शन प्लॅन हातामध्ये घेतलेला आहे. पिंपरी चिंचवडने देखील तो केलेला आहे. पुण्याच्या क्लायमेट ऍक्शन प्लॅनमध्ये आता याच वर्षी जवळपास 230 कोटी रुपये ते या क्लायमेट ऍक्शन प्लॅनचा भाग म्हणून करतायत. पण हा मोठा क्लायमेट ऍक्शन प्लॅन आहे. आता काही पुण्याचे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत, हे इंटरव्हेन्शन्स निश्चितपणे मला असं वाटतं की पुण्याला त्या ठिकाणी चांगलं करतील. उदाहरणादाखल आता पुण्यामध्ये जवळपास 1100 MLD जे सिवेज हे आपल्या नदीमध्ये जातं आणि आपल्या वॉटर क्वालिटीला प्रदूषित करतं, त्याच्यातनं आपली एअर क्वालिटी प्रदूषित होते आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यामुळे अफेक्ट होतं. मागच्या काळामध्ये आपण नदी सुधार कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि मोठ्या प्रमाणात STPची निर्मिती सुरू केली. आता जवळपास पुढच्या वर्षीच्या जूनपर्यंत यातला मेजर पोर्शन हा आपण पूर्ण करू. आणि मग आज जे काही अनट्रीटेड सिवेज हे सगळं आपल्या नदीमध्ये चाललंय, नाल्यांमध्ये चाललंय, वेगवेगळ्या इंटरसेप्टर्समध्ये चाललेलं आहे. हे जवळपास मॅक्सिमम आपण ट्रीट करून त्याच्यामध्ये टाकू. थोडंसं त्याही नंतर राहील, त्याचे अजून काही प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत, ते पूर्ण व्हायला अजून पुढचे 2 वर्ष लागणार आहेत. पण याच्यामुळे आपण जो काही वॉटर क्वालिटी आहे ती वॉटर क्वालिटी आपण सुधारू शकू आणि त्यातनं आपण या प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात काम करू शकू. दुसरं आहे घनकचऱ्याचं व्यवस्थापन. कारण आपल्याकडे आपण बघा वर्षानुवर्ष डम्पिंग करत राहिलो. सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस गॅसेस हे डम्पयार्ड्स त्या ठिकाणी त्याचं एमिशन करतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपण डम्पिंग करत राहिलो. पण आता जेव्हापासनं मोदीजींनी स्वच्छ भारत योजना सुरू केली आणि जसं आपल्याला नदी सुधार कार्यक्रमात जायकाच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये मिळाले, तसंच मोदीजींनी आपल्याला या सगळ्या स्वच्छ भारत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला. आणि आज त्याच्यातनं पहिलं काम काय होतंय तर सगळे जे डम्पयार्ड आहेत यातली लिगसी वेस्ट जी आहे त्याचं बायोमायनिंग करायचं, त्याचं कॅपिंग करायचं आणि ती जागा रिक्लेम करायची. म्हणजे जो काही पोटेन्शियल बॉम्ब तिथे आहे, आज फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजीजमुळे गडकरी साहेबांचं एक फार आवडतं वाक्य आहे की नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. सर्क्युलर इकॉनॉमीचं हेच तत्व आहे. त्यामुळे ही लिगसी वेस्ट जी आहे ही पण आता आपल्याला त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्व्हर्ट करता येते. त्यामुळे त्याचं काम चाललेलं आहे. 1 वर्षामध्ये पुण्याचे जेवढे डम्पयार्ड्स आहेत जुने, त्या सगळ्या डम्पयार्डचं कॅपिंग आणि त्या ठिकाणचं बायोमायनिंग हे आपण पूर्ण करणार आहोत. पुढच्या काळामध्ये डम्पिंग करावं लागू नये म्हणून आपण काही व्यवस्थाही केल्या आहेत. कचऱ्याचा वेल्थमध्ये कन्व्हर्ट करण्याकरता कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे. काही पेलेट्सचा प्रकल्प देखील या ठिकाणी झालेला आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही जी काही कॅपॅसिटी आहे पुण्याची ती अजून 700 टनांनी आपण वाढवतो. अजून 700 टन्स पुण्यामध्ये सॉलिड वेस्टचं जे काही डिस्पोजल आहे हे सायंटिफिक पद्धतीने करण्याकरता ती कॅपॅसिटी आपण उभी करतो. ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर साधारणपणे डम्पिंगची आवश्यकता पडणार नाही. साधारण याचं तत्व असं आहे की 7 दिवसाचा कचरा हा, कारण ते कचरा रॉ मटेरियल आहे या सगळ्या व्यवस्थेचं, म्हणून केवळ 7 दिवसाचा कचरा त्या ठिकाणी ठेवायचा
बाकी कचरा, त्यामुळे वास संपून जातो. दुसरं असं आहे की कचरा उचलणे. या कचरा उचलण्यामध्ये जे ट्रान्सफर स्टेशन्स आहेत, ह्या ट्रान्सफर स्टेशन्समुळे एक मोठं प्रदूषण, एअर पोल्युशन जे आहे हे एअर पोल्युशन होतं. ते ट्रान्सफर स्टेशन्स हे सगळे ऑटोमॅटिक कसे होतील, ते सगळे मेकनाइज कसे होतील, या दृष्टीने एक इनिशिएटिव्ह पुण्यामध्ये घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये झिरो गार्बेज करण्याकरता जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये सगळ्या ट्रान्सफर स्टेशनचं मेकनायझेशन हे देखील आपण करतो. त्यामुळे सॉलिड वेस्टमधनं जी काही एअर क्वालिटी आपली खराब होते त्याच्यावर आपण एक कुठेतरी हे आणणार आहोत. आणि त्यासोबत दुसरं एअर क्वालिटीला सगळ्यात जास्त खराब करणारे आपल्या वाहनं आहेत. पुण्यामध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख वाहनांची वाढ होते. सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग मार्केट इज पुणे. पण त्याचं उत्तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. दुसरं, आज फॉर्च्युनेटली म्हणजे पुणेकर हे तसं एखादी गोष्ट फास्ट अडॉप्ट करतात. आज आपण जर टू व्हीलरचा विचार केला तर सगळ्यात जास्त टू व्हीलर पुण्यामध्ये ईव्ही होत आहेत. आता नवीन टू व्हीलर जे लोक घेतात ते ईव्ही घ्यायला लागलेले आहेत. आता हळूहळू आपण ईव्ही कारचं मार्केट, महिंद्राने खूप सुंदर कार काढल्या. म्हणजे मी तर असं म्हणेन की गरिबाची टेस्ला आहे ती महिंद्राची कार. इतकी चांगली कार त्यांनी त्या ठिकाणी काढलेली, अनेक कंपन्यांनी काढलेल्या आहेत. त्यामुळे हळूहळू आपल्याला आपलं जे व्हेकल्स आहेत या पण ईव्ही कडे न्याव्या लागतील. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण मेट्रो केल्यानंतर, आणि म्हणून गेल्या 4-5 वर्षात सातत्याने मी आज जोर दिला, पुणे असो किंवा कुठलंही शहर असो, इथे डिझेलच्या बसेस घ्यायच्या नाहीत, पेट्रोलच्या बसेस घ्यायच्या नाहीत. सीएनजी असेल तर सीएनजी वर चालवा आणि नाही तर इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या. आणि आता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारही आपल्याला इलेक्ट्रिक बसेस देते आहे. मला वाटतं पुण्याला आताच मुरली अण्णा सांगतील 1000 इलेक्ट्रिक बसेस आता केंद्र सरकारने आता नुकतेच पुण्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे हे ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे वी आर द बिगेस्ट पोल्युटर, हे सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे बिगेस्ट पोल्युटर आहे. हे सगळं ज्यावेळी आपण ईव्हीवर नेऊ किंवा अल्टरनेट फ्युएलवर नेऊ त्यावेळी पुन्हा एकदा हे जे काही प्रदूषण आहे हे प्रदूषण कमी येईल. आणि मग चौथा मुद्दा जो महत्वाचा तुम्ही मांडला, आता नव्याने आपण कन्स्ट्रक्शन करता एसओपीज तयार करतो. कारण हे खरंच आहे की पुणे रिडेव्हलप होणारच आहे. जुनं पुणे आहे त्या पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि 30, 40, 50 वर्षानंतर ती आपली गरजही बदलते. या रिडेव्हलपमेंट करता आता कन्स्ट्रक्शनचे काही नॉर्म्स आपण तयार करतो, काही आहेत, पण काही एसओपी नव्याने तयार करतो की ज्या ग्लोबली अप्रूव्ड अशा प्रकारच्या एसओपीज आहेत. त्या एसओपीच्या वापराशिवाय तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येणार नाही. म्हणजे जसं आता आपण वेगवेगळ्या परमिशन्स घेतो तशी तुम्हाला तेही एक कंप्लायन्स करावा लागेल. आणि ते जर केलं तर उडणारी धूळ किंवा त्यातनं तयार होणारं प्रदूषण, त्यातनं खराब होणारी एअर क्वालिटी ही देखील आपल्याला ठीक ठेवता येईल. असा एक मल्टीप्रॉंग अप्रोच त्याच्यामध्ये आपण घेतलाय की ज्यातनं ही पुण्याची एअर क्वालिटी. आणि म्हणून मी म्हटलं की पुढचे 5 वर्ष आता जी इन्व्हेस्टमेंट आहे ही सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि क्लायमेट प्रूफ अशा पद्धतीनं आपल्याला किंवा क्लायमेटचं संवर्धन करणारी अशा प्रकारचीच इन्व्हेस्टमेंट करायची. पुण्याला संस्कृतीचं माहेरघर म्हणतात आणि इथे कलेला खूप महत्व आहे. तर त्या अनुषंगाने 2-3 प्रश्न आहेत माझ्या मनात. कुठल्याही प्रकारचे विकासाचे जे प्रॉमिसेस किंवा आता प्रचार सुरू आहे तर याबद्दल बोलणं सुरूच असतं, या सुविधा मिळतील, असं होईल तसं होईल. यात कोणीही पुण्याच्या सांस्कृतिक अँगलकडे बघत नाही. अजूनही पिंपळे निलख मधला आमचा प्रेक्षक बालगंधर्वाला येऊन नाटक बघतो. तर ज्या शहरात कला संस्कृती या सगळ्यांचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं तिथे मूलभूत सोयी सुविधा, स्मार्ट सिटी ह्या सगळ्या गोष्टी सोडून हे लेखकांचं शहर आहे. इथे एकेकाळी खूप प्रिंटिंग प्रेसेस असायच्या, वाचनालय असायची, नाट्यगृह, या सगळ्या गोष्टींबद्दल कोणीच बोलताना दिसत नाही. असं का? मला असं वाटतं की असं नाही आहे. हे खरं आहे की अजून आपल्याला जास्त नाट्यगृहांची आवश्यकता आहे. पण आपण पुणेही बघितलं असेल किंवा पिंपरी चिंचवड बघितलं असेल, मागच्या काळांमध्ये ज्या अम्युनिटीज आपण तयार केल्या त्या अम्युनिटीज मधनं काही नवीन नाट्यगृह, काही सभागृह हे या ठिकाणी तयार झालेले आहेत. तथापि मला असं वाटतं की पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीला जसं आपण क्लायमेट ॲक्शन प्लॅन करतो तसा एक कल्चर ॲक्शन प्लॅन देखील केला पाहिजे, याबद्दल माझं दुमत नाही. आणि मी असं समजतो की आजच्या या संवादातनं
मला ही एक कल्पना आता या ठिकाणी आलेली आहे किंवा तुम्ही मला सुचवली असं मी म्हणेन. म्हणजे पुण्यात करत नाही असं नाही आहे, पण तरी देखील अतिशय ज्याला नियोजनबद्ध पद्धतीनं आपण कल्चर ॲक्शन प्लॅन किंवा सांस्कृतिक क्षेत्राकरता एक कार्यपद्धती आपल्याला कशी तयार करता येईल, कार्ययोजना कशी तयार करता येईल ती नक्की बघू. याचबरोबर विद्यापीठांमध्ये जिथे जिथे आर्ट्सचे कोर्सेस आहेत, स्पेशली परफॉर्मिंग आर्ट्स नाटकाचे, तिथे सबसिडीज नाही मिळत. आत्ता तरी बऱ्याच विद्यालयांना नाही आहेत. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये ह्या कलेचं प्रशिक्षण घेण्यासाठी खूप फीज भराव्या लागतात. आपल्याकडे इतकी मोठी लोककलेची परंपरा आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांना आमच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जर प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर यासाठी तुम्ही एक्झिस्टिंग विद्यापीठांमध्ये काही सबसिडाइज्ड कोर्सेस सुरू कराल का? नाही, निश्चित करता येतील. आणि दुसरं असं आहे की एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की परफॉर्मिंग आर्ट्सच्या संदर्भात शासकीय क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही व्यवस्था आपण उभ्या केल्या नाहीत. ज्या झाल्या त्या खाजगी क्षेत्रामध्ये झाल्या किंवा ज्या वर्षानुवर्ष चाललेल्या आहेत त्याचा थोडा विस्तार झाला, पण नव्याने आपण त्याच्यामध्ये खूप काही भर घातली असं नाही आहे. पण आत्ताच एक आमचे जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिष शेलारजी यांनी या संदर्भातला एक प्लॅन तयार केला आहे आणि तो पॅन महाराष्ट्र प्लॅन तयार केला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले एकतर नाट्यगृह जे जुने झाले आहेत त्याची सुधारणा कशी करायची, परफॉर्मिंग आर्ट्स करता काही नवीन इन्स्टिट्यूट्स कशा उभ्या करायच्या, त्याचं काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करायचं, या संदर्भातला एक प्लॅन आम्ही तयार केला आहे. तो महानगरपालिकेच्या क्षेत्र डोक्यात ठेवून नाही, तो महाराष्ट्र डोक्यात ठेवून तयार केलेला आहे. पण त्याच्यामध्ये महानगरपालिकेचाही सहभाग हा निश्चितपणे आम्ही घेऊ. थँक्यू. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. माझ्या एका नाटकात असं वाक्य आहे की मी एका नटाला विचारते की ये सारी कलाएं और कलाकार दुनिया के युद्ध समाप्त कर सकते हैं, तर तो म्हणतो समाप्त नहीं कर सकते लेकिन उन्हें सहने की ताकत दे सकते. क्या बात आहे, बहुत अच्छा. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही नाटकं चित्रपट बघता का, वेळ मिळतो का, आणि बघितलं असेल तर शेवटचं आवडलेलं नाटक किंवा चित्रपट कुठला? नाही, अलीकडच्या काळामध्ये फारशी काही नाटकं पाहणं माझं होत नाही. आवडलेल्या नाटकं बघताय तुम्ही, फक्त ती आम्ही करतो की म्हणजे ती नाही, नाटकं बघतोय आणि करतोय, आता काय सांगू. पण मला सांगतो की म्हणजे पूर्वी खूप नाटकं बघायचो आणि म्हणजे मला आवडलेल्या नाटकांपैकी मी काही फार सिरियस माणूस नाही आहे. मला थोडं त्यामुळे सही रे सही जे नाटक होतं ते मला खूप आवडलं होतं. ते अजून माझ्या मनामध्ये नेहमी असतं, अजूनही पाहायची ती इच्छा होते. आणि खरं तर मला तुम्हाला खोटं सांगत नाही, मला नाटकाची जी आवड लागली किंवा नाटकं पाहायला लागलो तर लहान असताना मी नव्हेच पाहिलं होतं आणि तेव्हा माझं ते समजण्याचं फार वय नव्हतं, पण मला ते इतकं आवडलं होतं आणि तेव्हापासून मी मराठी नाटकं पाहायला लागलो. खूप त्याच्यानंतर नाटकं बघितली आणि आता राजकारणामध्ये इतके लोक मला भेटतात की त्यांना विचारलं असं का केलं तर ते म्हणतात तो मी नव्हेच. पण तुम्हाला एखादं नाटक किंवा सिनेमा आवडला तर तुम्ही आवर्जून तो रेकमेंड करता का लोकांना? हां, करतो ना. मला असं कळलंय तुमच्या काही खास नागपूरच्या मित्रांकडनं की तुम्ही एक चित्रपट पाहिला, तो तुम्हाला इतका आवडला की तो तुम्ही सगळ्यांना रेकमेंड केला आणि इतका रेकमेंड केला की तुम्हाला जर तिकीट काढायचं नसेल तर मी तिकीट काढून देतो, पण हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे असं म्हणून अनेक लोकांना सुदामा टॉकीजला पाठवलं आणि तो चित्रपट खूप वाईट होता. नागपुरी भाषेत म्हणायचं तर टुकार होता. आणि त्यानंतर हे सगळे मित्र आले परत देवेंद्रजींकडे. बरं, गेलेही यासाठी होते की देवेंद्रजींनी रेकमेंड केले तर चांगला असेल बाबा सिनेमा. परत आले आणि त्यांच्याशी भांडू लागले की का तू असा वागलास, तर ते काय म्हणाले हे तेच सांगतील. असं मी 3-4 वेळा केलं. एखादा चित्रपट आवडला नाही आणि अगदी फ्लॉप चित्रपट असला की मैं अकेला क्यों सहूं ही आपली भूमिका होती. त्यामुळे जो भेटेल त्याच्याकडे त्या चित्रपटाचं असं मार्केटिंग करायचो मी, अशी तारीफ करायचो की तो गेलाच पाहिजे आणि जाऊन आल्यानंतर तो परत विक्टिम व्हायचा. त्यामुळे तो मग माझा त्या क्राईममधला साथीदार व्हायचा. मग आम्ही दोघं मिळून अजून 3-4 लोकांना पाठवायचो. असं 3-4 सिनेमांचं आम्ही केलं आहे. हे एक वेगळंच मल्टी लेवल मार्केटिंग.
वा वा वा. चित्रपटांचा विषय निघाला आहे तर एक गोष्ट मी विचारल्याशिवाय खरंच राहू शकणार नाही. माझ्या इंडस्ट्रीतले सगळ्यांना मला उद्या तोंड दाखवायचंय. हल्लीच एका चित्रपटाच्या बाबतीत हे झालं होतं. एका नावावरून वाद झाला आणि त्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेशन होतं. त्या नावावरून जी याचिका दाखल केली होती ती फेटाळून लावलेली होती. त्याची कोर्टाची ऑर्डर होती. असं असून सुद्धा त्या चित्रपटाला नाव बदलावं लागलं. हे फक्त ह्यासाठी झालं की काही फ्रिंज एलिमेंट्स तिथे येऊन नॅशनल टी व्हीवरती त्यापैकी एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की सेन्सर बोर्ड काही देव नाही. तर जर शासनाच्या परव्ह्यू खाली येणाऱ्या एका संस्थेनी आम्हाला सर्टिफाय केलं असेल, कोर्टाची ऑर्डर असेल, तर मग आम्ही कोणाकडे जायचं अशा वेळेला? नाही, तुम्ही आमच्याकडेच या, कोणा दुसऱ्याकडे जाऊच नका. यापूर्वी अनेक वेळा असं घडलं की सेन्सर बोर्डाने सर्टिफिकेट दिल्यानंतर काही लोकांनी अनाऊन्स केलं आम्ही हा पिक्चर चालू देणार नाही. मी कधी त्याच्या मेरिटमध्ये गेलो नाही. माझं म्हणणं स्पष्ट असतं, सेन्सर बोर्डाने जर सर्टिफिकेट दिला आहे तर तो सिनेमा चालला पाहिजे आणि तुम्हाला आवडला नाही तर कोर्टात जा, कुठल्याही लिगल फोरमला जा, लिगल फोरममध्ये जाऊन त्याला अडकवा, पण चालू देणार नाही हे योग्य नाही. त्यामुळे गेल्या म्हणजे जितके काळ मी गृहमंत्री आहे तितक्या काळात अशी ज्या वेळेस वेळ आली आम्ही चालू देणार नाही, त्यावेळी मी ती चित्रपटांना त्या ठिकाणी संरक्षण देऊन चालवलं. माझं असं मत आहे की कायद्याने तुम्ही कुठलाही प्रतिवाद करा, बिना म्हणजे हातात कायदा घेऊन जर प्रतिवाद असेल तर माझ्यातला गृहमंत्री जागा होईल आणि तो त्या ठिकाणी ॲक्शन घेईल. तुम्ही गृहमंत्री म्हटलं तर मला हा मुद्दा आठवला. हल्लीच एक आरोप झालाय तुमच्यावर की पुण्यात अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेली आहे. तर एक गृहमंत्री म्हणून तुम्हाला ह्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते? नाही, हे मला असं वाटतं की कोणाला तरी आवडलाय प्रश्न. नाही, सगळ्या पुणेकरांना आवडलेला प्रश्न आहे हा. आणि मलाही हा प्रश्न पडलेला आहे की यांना उमेदवारी देण्याची आवश्यकता काय आहे? इतके 60 लाख पुणेकर आहेत, त्या 60 लाख पुणेकरांमध्ये अशीच माणसं का मिळाली हाही प्रश्न आहे. खरं तर मला कधी कधी असं वाटतं की आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे. अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन. अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे. अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही. तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा. बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही, पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेलाय म्हणून दिलाय आणि त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे. मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक गालिबचा शेर आहे की ता उम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पूछता रहा. अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची. मला असं वाटतं हे योग्य नाही आहे. गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल. फक्त तिकीटं देणं नाही, आय थिंक थोडंसं एम्पॉवरिंग पण होतं पुण्यात गुन्हेगारांचं. रस्त्यावरती 5-10 लोक दंगा करत असतील रात्री, तर आता हिंमत होत नाही त्यांना जाऊन असं सांगायचे की तुम्ही हे रेसिडेन्शियल एरियामध्ये करू नका, कारण त्यांचा कोणाचा तरी कोणीतरी असतो. तर नाही, काळजी करू नका, या सगळ्यांची कंबर मोडणार आहे, कोणाला सोडत नाही. आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत. 5च मिनिटं आहेत आपल्याला. अजिबातच हा कार्यक्रम वाढवता येणार नाहीये, वेळच असा आहे. तर एक रॅपिड फायर प्रथेप्रमाणे करायलाच हवं नाही का? चला तर मग. दादा कोण? चंद्रकांत दादा की अजित दादा? पक्षामध्ये चंद्रकांत दादा, सरकारमध्ये अजित दादा.
नाटक की सिनेमा? सिनेमा. कारण नाटक पाहायला वेळ कमी मिळतो, सिनेमा अर्ध्या रात्री डाउनलोड करून पाहता येतो. डेक्कनचं वैशाली का रुपाली? असं आहे की आपण पाणीपुरी सेवपुरी वाले लोक आहोत, त्यामुळे वैशालीच. वा. गणेशोत्सव पुण्यातला का मुंबईतला? गणेशोत्सव पुण्यातला. मिसळ पाव की तरी पोहे? सोपं आहे. पुण्यात आलं तर मिसळ पाव, नागपूरला गेलं तर तर्री पोहे. मातोश्री मधली दारं आता उघडणार आहेत, तर निवडणूक झाल्यावर आधी कुठल्या भावाकडे चहा प्यायला जाणार, राज का उद्धव? नाही, असं आहे की मातोश्रीतली दारं माझ्याकरता बंद झाली होती. मी प्रयत्न केला तरी ती उघडली नाही. परवा आता कुठल्या तरी मुलाखतीमध्ये उद्धवजी असं म्हणाले की या ठिकाणी मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर देवेंद्र करता मातोश्रीची दारं उघडी होतील. मी कधीच मातोश्रीवर टीका केली नाही. मी माझ्या टीकेचा स्तर नेहमी ठेवतो. पण मला आता त्यांना एकच सांगायचं आहे, माझ्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातली दारं आता उघडलेली आहेत, त्यामुळे दुसऱ्या दाराची लालसा मला राहिलेली नाही. बाकी चहा प्यायला बोलवलं तर मी कोणाला नाही म्हणत नाही. 2-4 दिवस आता आमची त्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध सगळं चालेल, पण मी 16 तारखेनंतर कोणाहीसोबत चहा पिऊ शकतो, काही अडचण नाही. तुमच्या स्तरावर काम करणारे सगळे जे राज्यकर्ते असतात त्यांना हे शक्य होतं बऱ्याचदा, हे हेवेदावे संपतात आणि मग सगळं बरोबर होतं, छान होतं. पण अगदी ग्रासरूट लेवलला काम करणारे कार्यकर्ते बऱ्याचदा हे डिफरन्सेस विसरू शकत नाहीत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण हे पाहिलं आहे की बऱ्याच कार्यकर्त्यांचं मन दुखावलं गेलं आहे. अनेक वर्ष निष्ठावंत असलेले तुमच्या पार्टीचे कार्यकर्ते काही खुश आहेत, काही नाही आहेत. तर शेवटच्या काही प्रश्नांमध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या पुण्याच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? बघा, हे राजकारणाचं क्षेत्रच असं आहे, कभी खुशी कभी गम. त्याच्यामुळे राजकारणामध्ये मी नेहमी असं सांगतो की द बिगेस्ट व्हर्च्यू इज पेशन्स. पेशन्सशिवाय इथे काही नाही. 10 गोष्टी मनासारख्या होतात तर 20 गोष्टी मनाविरुद्धही होतात. पण तरी देखील या क्षेत्रामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर पेशंटली काम करत राहावं लागतं. आता या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यासमोर मोठा प्रॉब्लेम काय आला, 17ला निवडणूक झाली होती. प्रत्येक निवडणुकीनंतर एक नवीन पिढी तयार होते. 17 नंतर एक नवीन पिढी तयार झाली. ज्याला 22ला निवडणूक लढवायची होती, 22ला निवडणूकच झाली नाही. 22पासून एक अजून नवीन पिढी तयार झाली आणि दोन्ही पिढ्या एकत्रितपणे 26च्या निवडणुकीत आम्हाला लढायचं आहे या दृष्टीने त्या ठिकाणी तयार होत्या. दुसरं असं आहे की अनेक वेळा एकेका प्रभागामध्ये 3-3, 4-4 चांगली मंडळी असतात, निष्ठावंत असतात. आणि मग प्रश्न हा पडतो की एका निष्ठावंताला दिलं तरी 3 निष्ठावंत तर राहून जातात. आणि मग त्यांना असं वाटतं की आमच्या निष्ठेत काय कमतरता आहे. बरं, आमच्याकडे अजून तरी अशी फुटपत्ती आली नाही किंवा असं मापही आलं नाही किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सही तयार झालेला नाही कुठला टूल की कोण जास्त त्याच्यामध्ये बाबा आहे हे आपलं शोधून काढायचं, निष्ठावंत कोण जास्त निष्ठावंत आहे हे शोधण्याचा कुठला टूल नाही आहे. ते मग कोणालाही आपण एकाला तिकीट दिली की बाकी तिघांना वाटतं आमच्या निष्ठेत काय कमतरता होते, आम्ही इतके वर्ष काम केलं, आम्हाला काय नाही दिलं. दुसरं एक अजून असतं, इलेक्शनमध्ये अनेक वेळा इलेक्टिव्ह मेरिट हा देखील विषय असतो. आपण जेव्हा कॉम्पिटिंग अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आहोत त्यावेळी कधीकधी चॉईस असतो प्रचंड निष्ठावंत कार्यकर्ता आणि निवडून येणारा कार्यकर्ता. त्यावेळी दुर्दैवाने आजच्या जगामध्ये निष्ठावंतापेक्षा निवडून येणारा हा अनेकदा उजवा ठरतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे खरंच आहे की हा अन्याय होतो. म्हणून मी इतके वर्ष आता निवडणुका लढवतो आहे. दर निवडणुकीतला एक अनुभव आहे की काही जवळचे लोक दूर जातात, काही लोक अबोला धरतात,
काही लोक 3-3 वर्ष बोलत नाहीत. पण मी आपला प्रयत्न करून शेवटी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी आपली मैत्री पुन्हा मी स्थापन करत असतो. शेवटचे 2 प्रश्न आहेत. क्वचितच असा नेता बघायला मिळतो जो राजकीय हेवेदावे, पक्षाच्या पातळीवरचे पॉलिटिक्स ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक व्यापक दृष्टीने डेव्हलपमेंटकडे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटकडे बघतो आणि अशा काही गोष्टी करून ठेवतो ज्या आपल्याला अनेक वर्ष लक्षात राहतात. तो माझ्या मते पॉलिटिशियन किंवा राजकारणी न राहता एक स्टेट्समन होतो. तर असं पोटेन्शियल असलेले नेते आम्ही तुम्हाला समजतो. तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तुम्ही समजता त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसा होण्याचा प्रयत्न निश्चितपणे आहे. कारण मला असं वाटतं की नेता कोणाला म्हणायचं, माझी डेफिनेशन अगदी स्पष्ट आहे. नेता तो आहे जो अनेकांना इन्स्पायर करू शकतो आणि नेता तो आहे जो 20 वर्ष पुढचं पाहू शकतो. या 2 गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही नेतृत्व करू शकता. त्यामुळे हा माझा प्रयत्न असतो की आपल्या कामातनं, आपल्या व्यवहारातनं लोकांना इन्स्पायरी करता आलं पाहिजे आणि आपल्याला 20 वर्ष पुढचं पाहता आलं पाहिजे, त्याकरता प्लॅन करता आलं पाहिजे. हे जर जमलं तर स्टेट्समन होईल, नाही तर नेता राहील. शेवटचा प्रश्न अगदीच आपण थोडेसे वेळेच्या पुढे आहोत, पण पुणेकरांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत हे तर तुम्हाला एव्हाना कळलं असेल. माझ्याकडे तसे काही प्रश्नही होते. तुमच्या पुणेकरांकडनं काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही पुणेकरांना या निवडणुकीच्या साठी काय सांगाल? 2च अपेक्षा. सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा ही आहे की 15 तारखेला मतदानाला जा आणि कमळाचंच बटन दाबा. आणि दुसरी छोटी अपेक्षा जी माझ्या पक्षासहित सगळ्यांकडे आहे, पुण्यामध्ये लागणारे होर्डिंग जरा कमी करा आणि इल्लिगल होर्डिंग तर लावूच नका. इतकं सुंदर शहर आहे, ते शहर इतकं विद्रूप आपण करतो आणि मला तर समजतच नाही की अनेक वेळा मला अनेक होर्डिंग पाहायला मिळतात की ज्या होर्डिंगवर ज्याला बाजूचा ओळखतो की माहीत नाही त्याचा मोठा फोटो असतो आणि फलाने आप्पाचा, ढिकाने अण्णाचा वाढदिवस आणि अजून कुठले तरी 4 चेहरे त्याला असे दिसलेले असतात. त्यातला एखादा चेहरा अशी जाड सोन्याची चेन घातलेला चेहरा असतो. हे जे काही आहे ते थोडं आता कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. आपल्याकडे अजून वेळ आहे. मला अधिकाऱ्यांनी सांगावं असेल तर मी अजून प्रश्न विचारते आणि नाही तर मला असं आपण वाटतं 10 वाजले आहेत. गृहमंत्री आपणच बसलेला नको आहे. उल्लंघन करायला ना. गृहमंत्र्याला उल्लंघन करता येत नाही. ठीक आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू. खूप खूप आभार. थँक्यू.